बदलापूर प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेच्या वकिलांना कोर्टाने झापलंय। सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला तर न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर करावी आणि पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे। अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? गोळी नेमकी कुठे गेली? सरकारी वकील म्हणाले गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली। पाणी पिण्यासाठी आरोपीची बेडी काढली होती का? आरोपीने पाणी पिण्यासाठी काय वापरलं होतं? पिस्तूलवरील फिंगरप्रिंट बदललेत का? मृतदेह हा त्या घटनेचा सायलेंट विटनेस असतो। अक्षय शिंदेचे वकील हस्तक्षेप करून प्रसिद्धीची संधी शोधतात का, असं शिंदेचे वकील म्हणाले। अक्षय शिंदेचे वकील प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकतात?